ठेवण्यासाठी चालू असलेली ही लढत नवगर विरुद्ध ट्रॉम्बे। प्रथम फलंदाजी आली आहे नवगर संघाच्या वाट्याला। 3 षटकांचा सामना निश्चितच आपण पाहिलं या मैदानावरती जवळपास 4:45चा सुमार जरी असला तरी धावा होताना पाहिल्यात, गोलंदाजी देखील चांगली होताना पाहिली। म्हणजेच एकंदरीत ही जी विकेट आहे ना ती स्पोर्टिंग विकेट आहे। अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर गोलंदाजांना देखील सहाय्य करते, फलंदाजांना देखील सहाय्य करते आणि हे या विकेटचं वैशिष्ट्य राहिले। संबंध स्पर्धेमध्ये मात्र या विकेट्सने गोलंदाजांना देखील सहाय्य केले, फलंदाजांना देखील सहाय्य केले। तुमच्या मनगटामध्ये ती ताकद असेल तर गेम ऑनचा इशारा होतोय पंचांकडनं। भावेश कोळी गोलंदाजी मार्कवर येतोय ट्रॉम्बे संघाकडनं, तर मिलिंद बंडा आणि दीपेश बंडा ही सलामीची जोडी मैदानात। यशस्वी अशी ही जोडी। पहिला चेंडू सुरेखरित्या खेळून काढला आहे। या चेंडूवरती मिळेल 1 धाव आणि या एका धावेनं खातं खोललं जातंय मिलिंद बंडाचं आणि नवगर संघाच्या धावसंख्येला देखील या एकेरी धावेनं सुरुवात होते। दुसरा सलामीवर दीपेश बंडा ऑन स्ट्राईकला येतोय। निश्चितच 3 षटकांचा सामना जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण ट्रॉम्बे संघाचा विचार केला अतिशय ताकदवान फलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर मिलाप साधत मात्र एक चांगला संघ बांधला गेला आहे, तो म्हणजे ट्रॉम्बे संघ। या संघासमोर झुंज द्यायची असेल तर 3 षटकामध्ये किमान 30-35 धावा करणं गरजेचं असेल, परंतु भावेश कोळीचं कौतुक करावं लागेल। या षटकाच्या सुरुवातीलाच मात्र कोणत्याही प्रकारची मुभा फलंदाजांना दिलेली नाहीये। यावेळेस मात्र फलंदाज ऑन फायर होतोय, चेंडू गेलाय सीमा पार चौकार। फलंदाज दीपेश बंडा याच्या बॅटमधून आलेला हा पहिला आश्वासक फटका। या इनिंग मधील पहिला चौकार, पहिली बाउंड्री। 5 धावा धावफलकावरती लागल्यात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, मात्र चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर होता। 1 धाव अवांतरच्या रूपाने अतिरिक्त स्वरूपात जोडली जाईल आणि या एका अवांतरच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती। 6 धावा धावफलकावरती लागल्यात। एका मोठ्या संघासोबत लढत चालू आहे, मोठी लढत। जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो। यावेळेस मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला होता। डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवून फेक करेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावांवरती। बिनबाद 7 अशी सुरुवात, तसं म्हटलं तर सावध अशी सुरुवात केली जाते, कारण एक चौकाराचा अपवाद वगळला तर कोणताही मोठा फटका खेळण्याचं स्वातंत्र्य या गोलंदाजांना अद्याप दिलं नाही। कौतुक करावं लागेल भावेश कोळी या गोलंदाजाचं। यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, मात्र कोणत्याही प्रकारची सफलता या चेंडूवरती मिळाली नाही फलंदाजाला, कारण फलंदाजाचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरलाय। चेंडू निर्धाव गेलाय। या षटकातील शेवटचा चेंडू असेल भावेश कोळीचा। या ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा विचार केला तर भावेश कोळी आणि भावेश तुर्भेकर हे 2 महत्त्वाचे खेळाडू राहिलेत। या संबंध स्पर्धेमध्ये आपण त्यांचा खेळ पाहिला तर भावेश कोळी आणि भावेश तुर्भेकर हे 2 महत्त्वाचे खेळाडू राहिलेत। पाठीचा कणा संबोधलं जातं ज्यांना। या 2 खेळाडूंच्या कामगिरीवर मात्र अतिशय चांगली मजल या संघाने या स्पर्धेमध्ये मारली आणि याही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर भावेश कोळी पहिलं षटक टाकताना अवघ्या 7 धावा खर्च करतोय। जरी त्याला सफलता मिळाली नसली तरी अवघ्या 7 धावा या षटकामध्ये आल्यात, म्हणजेच एक चांगली गोलंदाजीची कामगिरी म्हणता येईल भावेश कोळीच्या माध्यमातून। नवीन गोलंदाज वापरला जातोय, दुसरं षटक घेऊन येतोय भूपेंद्र कोळी। 3 षटकांचा सामना, जास्तीत जास्त धावा करणं हे उद्दिष्ट असायला हवं, पण पहिल्या षटकामध्ये आल्या 7 हरकत नाही। काहीसा बॅकफुटला जरी असला नवगर संघ तरी अद्याप या इनिंग मधील बराच खेळ बाकी आहे। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। या 12 चेंडूमध्ये देखील आणखीन धावा करू शकताय, त्यासाठी मात्र एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल। भूपेंद्र कोळी तो गोलंदाज असेल का? यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर, मात्र अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण अलगद झेलला जातोय। फलंदाज दीपेश बंडा इथं होईल झेलबाद।
लॉंगनचा क्षेत्ररक्षक भावेश कोळी याने एक अतिशय देखणा असा झेल पकडला आणि फलंदाज दीपेश बंडाला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागला. नवीन फलंदाज नयन बंडा मैदानात येतोय. निश्चितच जिथे धावांची गरज आहे तिथं मात्र काहीसा कमी धावा आल्यात. मोठे फटक्यांच्या प्रतीक्षेत मात्र आहे तो नवघर संघ, कारण 30-35 धावा करणं खूप गरजेचं आहे. आपण विचार केलात 7 चेंडूंचा खेळ झालाय, 7 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा आल्यात. 7 धावा जमवताना एक फलंदाज बाद केलाय. याच्यावरून गोलंदाजाची धार निश्चितच सिद्ध होते. यावेळेस मात्र काहीच खराब क्षेत्ररक्षण फंबल होतोय, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही, कारण नंतर चांगलं बॅकअप देखील केलं जातंय. एक धाव अवघी या फटक्यावरती मिळेल. फटका अतिशय चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक काहीसे गडबडले, परंतु तदनंतर चांगलं बॅकअप केलं गेलं, त्यामुळे या चेंडूवरती मिळाली अवघी एक धाव. एक पेक्षा आणखीन जास्त काही मिळू शकलं नाही. पुन्हा एकदा गोलंदाज भूपेंद्र कोळी. यावेळेस मात्र जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात मिलिंद बंडा, मगाच्या सामन्यामध्ये ज्यानं बहारदार खेळी केली होती, तो मिलिंद बंडा यष्टीन मागे होईल झेलबाद. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 लाजवाब अशी गोलंदाजी ट्रॉम्बे संघाच्या दोन्ही गोलंदाजांकडून झाले, कारण पहिले षटक टाकताना अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या, तर या षटकामध्ये अद्यापपर्यंत फक्त एकच धाव आली आहे. निश्चितच कौतुकास्पद कामगिरी गोलंदाजांची. नवीन फलंदाज अलंकार बंडा खेळण्यासाठी येतोय. स्ट्राईक एंडला असणार आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला नयन बंडा. खूप अवघड परिस्थिती झाली आहे नवघर संघासाठी. या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप होणं खूप गरजेचं असेल. जे काही चेंडू आपल्या वाट्याला शिल्लक आहेत त्या चेंडूमध्ये एक चांगली पार्टनरशिप करणं, चांगल्या धावा जमवणं खूप गरजेचं असेल, कारण अवघ्या 9 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 9 धावा जमवताना 2 फलंदाज देखील बाद झालेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा अवघ्या धावफलकावरती आल्या आहेत. प्रयत्न केले जरूर जात आहेत, मात्र त्या प्रयत्नांना यश काही मिळत नाहीये, कारण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय लाजवाब इथं पाहायला मिळतंय ट्रॉम्बे संघाकडनं. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नयन बंडा होईल धावबाद. नवीन फलंदाज कुंदन बंडा मात्र नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. अलंकार स्ट्राईक एंडला आहे. निश्चितच या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणखीन एक षटक बाकी असेल या इनिंग मधील. धावसंख्या काहीशी माफक आपण पाहिलेत, तुटपुंजी धावसंख्या पाहिलेत, कारण फक्त 10 धावा धावफलकावरती आल्यात. 3 फलंदाज बाद झालेत या 10 धावा जमवताना. यावरून तुम्हाला किरणीने ट्रॉम्बे संघाच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची दर्जा लक्षात येईल. यावेळेस मात्र अलंकार याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार तडाखेबंद हा षटकार. माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला, माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला, माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला, माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला.
2 षटके संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावपलकरते आल्यात. 16 धावा जमा झाल्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलाय भावेश तुर्भेकर, ज्यानं प्राथमिक फेरीतील सामन्यांमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली होती फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये. तोच भावेश तुर्भेकर शेवटचं षटक या इनिंग मधील घेऊन आलाय. आल्या आल्या मात्र भावेशवरती तडाखा देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र अलगत फलंदाज हा कुंदन बंडा झेलला जातोय आणि झेलबाद होऊन तंबूचा रस्ता पकडतोय. तुझ्या दर्शनासाठी आलोय मी कवरा दुरून, या गो पावसानं टाकलाय गो आय मला भिजून. तुझ्या दर्शनासाठी आलोय मी कवरा दुरून, या गो पावसानं टाकलाय गो आय मला भिजून. चार फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाजांच्या मोबदल्यात अवघ्या 16 धावा धावपलकाला आल्यात. सोळा धावा धावपलकर. या इनिंग मधील आणखी 5 चेंडू शिल्लक आहेत. एक निखराचे शर्तीचे प्रयत्न मात्र करावे लागतील. यावेळेस मात्र पंच आपली दिशा बदलतायत, त्या अर्थी हा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. 1 धाव अतिरिक्तच्या रूपाने जोडली जाईल स्कोरबोर्ड मध्ये. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 17 धावांवरती 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. 17 धावा धावपलकरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश तुर्भेकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. आणि जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. कोणतीही वृद्धी झालेली नाही धावसंख्येमध्ये. धाव फलक स्थिर 17 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंग मधील शिल्लक आहे. निश्चितच धाव फलक काहीसा कमी दाखवतोय, अपुरा धावा दाखवतोय. आणि या धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर चौकार षटकार मारावे लागतील, कारण आपण विचार केला तर धावसंख्या काहीशी माफक अशी आहे. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र बॅटला ब्रश करून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. आणखी एक फलंदाज अलंकार बंडाच्या रूपाने होईल झेलबाद. तिथे सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला, आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानात गेला आहे. 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. निश्चितच कोणत्याही प्रकारची मोठी खेळी मात्र करण्याची संधी या गोलंदाजांनी दिली नाही. यावरूनच या गोलंदाजांचा दर्जा तुमच्या लक्षात येईल. यावेळेस मात्र अक्षय म्हात्रे आल्या आल्या होते ऑन फायर. चेंडू जाईल सीमारेषे पार, आर पार, टोळे जंग षटकार. आगरी कोळी समाजाचं आराध्य दैवत आई माऊली एकविरा, आणि या एकविरा याच्या 23 धावा झालेत. 23 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. 23 धावा धावपलकरती लागल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळला गेला आहे. यावेळेस देखील चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला षटकारासाठी. तुझ्या दर्शनासाठी आलोय मी कवरा दुरून, या गो पावसानं टाकलाय गो आय मला भिजून. तुझ्या दर्शनासाठी आलोय मी कवरा दुरून, या गो पावसानं टाकलाय गो आय मला भिजून. आता मात्र ज्या धावांची प्रतीक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करतोय हा फलंदाज
अक्षय मात्रे यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्याकडे येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी मात्र तिसरं दशक धावफलकावरती लागतंय. ते नवघर संघाचं. या अक्षय मात्रेचं कौतुक करावं लागेल. तो अवघे 3 चेंडू खेळला. या 3 चेंडूमध्ये 14 महत्वपूर्ण धावा. महत्वपूर्ण अशासाठी की नवघर संघाच्या धावा 2 षटकामध्ये अवघ्या 17 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र 14 धावा या फलंदाजानं शेवटचे 3 चेंडू फेस करताना जमवल्यात. अतिशय महत्वपूर्ण योगदान राहिले अक्षय मात्र. वेल प्लेड. 3 षटकांमध्ये 31 धावा जमवल्यात आणि 32 धावांचं लक्ष ठेवलंय किरण 11 ट्रॉम्बे संघापुढे विजयासाठी नवघर संघानं. या 32 धावांचं लक्ष ट्रॉम्बे संघ कसं काय पूर्ण करतोय की त्या अगोदर नवघर संघ त्यांचं हे स्वप्न भंग करेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात. जसा हा या सामन्याचा उत्तरार्ध चालू होईल तसा आवाज असेल. रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर ज्यांचा बोलबाला आपण संबंध रायगडमध्ये पाहतात ते रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांच्याकडे आपण जाऊयात. जसा सामना चालू होईल तसा आवाज असेल प्रवीण गायकरचा. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू गो. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाय घरू गो. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाय घरू. आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू गो. आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू. आई तुझं उंगवत्या थँक्यू डीजे. अक्षरशः पाहता पाहता चौथी रात्र देखील संपत आली. शाळेतील आता मुले देखील आता येतील थोड्याच वेळात. अगदी पहाट होत आली. परंतु या स्पर्धेचा विचार केला तर 4 रात्रीमध्ये भरपूर संघ तुम्हाला पाहायला मिळाले. उल्वे नोडमधील खऱ्या अर्थानं जे संघ होते जावले बामणडोंगरी हे खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर मुंबई परिसरातून किरण 11 ट्रॉम्बे हा संघ क्वालिफाय झाला आणि उरण परिसरातील एक संघ मात्र इथे क्वालिफाय होत असताना तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्ही पाहता ते तुम्हाला सर्वांचे मेघनादादा मात्र आपल्यामध्ये नाही आहेत. जाता जाता त्यांच्या आठवणी नक्कीच सातत्याने उजाला देऊया. एक होता राजा, त्याची मोठी मित्रांची प्रजा. राजाचं कर्तव्य त्याने निभावलं आणि त्यांच्या प्रजेला त्याने हृदयात सामावलं. प्रजेच्या सुखासाठी तो प्रत्येक लढाई लढला. प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होऊन प्रत्येकाच्या हृदयात शिरला. संकट कुठलाही असो नेहमी देवासारखा धावत यायचा. सर्वांना मायेने पाहायचा. एक दिवस प्रजेसाठी वाईट दिवस उजाडला. नकलत वाईट प्रसंग घडला आणि आमचा राजा जीवन मृत्यूच्या खेळात हरला. त्याच्या जाण्याने प्रजा पोरकी झाली आणि सर्वांना रडायची वेळ आली आणि संपूर्ण जासई गाव आणि संपूर्ण मित्र परिवारावरती ही शोकाकुल प्रसरली. मेघनादादा या राजाची कमी नेहमी असेल आणि मेघनादादा तुमचं स्थान आमच्या हृदयात नेहमीच पहिलं असेल आणि सातत्याने तुझी आठवण आम्हाला प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंद तुझी आठवण आमच्या हृदयात नेहमी येत राहील. तर खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं ही स्पर्धा विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थाने इथे एन्जॉय करता. आणि आज मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड सेमीफायनल यातून जो संघ विजय होईल तो अर्थातच बामणडोंगरी संघासमोर अंतिम मॅच खेळेल. आणि बघा जो संघ असेल जर बामणडोंगरी संघ चॅम्पियन झाला तर 3रा क्रमांकाचा पारितोषिक जावले संघाला दिला जाईल. तत्पूर्वी यातून जो संघ विजय होईल तो त्यांच्यासाठी खेळेल आणि यातून जो विजय होईल म्हणजे त्याच्यासाठी आपण सामना संपल्यानंतर अनाउंसमेंट करूया. जाऊया मैच दिशा चलते मुकाबले की तरफ। यहाँ पर जीतने के लिए टोटल लक्ष्य है 32 रनों का। हालांकि पिछला मुकाबला जावले टीम ने भी उसी तरह का खेला था, लेकिन जावले टीम की गेंदबाजी थोड़ी सी कमजोर रही, बल्लेबाजी ताकतवर बनी थी। अंतिम ओवर में सिर्फ 1 ही रन आया था और वहां पर मुकाबले में पकड़ मजबूत की थी बामणडोंगरी 11 टीम ने। पहली गेंदबाज फेंकने के लिए तैयार, भावेश तुर्बकर आते ही बड़ा शॉट खेला है और गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर। 6 रन। तो बढ़िया 6 रन बटोरे। 6 रनों के साथ यहां पर अपनी पारी की शुरुआत करते हुए 32 रनों का लक्ष्य है। पहली गेंद के ऊपर भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन और 6 रनों की मदद से भावेश पहुंचे व्यक्तिगत 600 के स्ट्राइक रेट से। 6 रनों के ऊपर गेंदबाज के ऊपर थोड़ा सा दबाव दिनेश बंडा के ऊपर डालते हुए ओवर द विकेट। इस बार भी बल्ले के रडार में बिल्कुल बीचों बीच आई ये गेंद और फेंक दिया इस गेंद को भी सीमा रेखा के बाहर। जश्न का माहौल किरण 11 ट्रॉम्बे टीम के खेमे में। यूजित 6 रन।
लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली ग माऊले, ओढ लागली. तो मैडी डीजे पे शायद हल्दी से अब आ चुके हैं, क्योंकि अंतिम समय पगार का दिन रहता है, हर एक होता है, कोई कमेंटेटर होता है, कोई डीजे होता है, कोई स्कोर होता है. नहीं, ये तो मेहनत की बात है, हर एक को मेहनत का फल दिया जाता है, चाहे वो लाइव वाला हो, कमेंटेटर हो, हर एक का पगार का समय होता है. तो बढ़िया बैटिंग, व्हाट आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. 2 लगातार छक्के दागते हुए बल्लेबाज छक्कों के हैट्रिक पे कगार पर थे, लेकिन इन समय में बिल्कुल यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति. देखिए नीरज राणा वो सर पूरे 4 रात्रि में कितनी अच्छी अंपायरिंग की भूमिका, संदीप पाटिल सर, बाविस्कर सर, उनके साथी अंपायर अच्छी भूमिका पर अंपायरिंग की निभाते हुए, दीपक बोराडे सर, ये चारों अंपायर ने काफी अच्छा योगदान दिया. लेकिन इस बार स्वीपर पॉइंट की दिशा में खेला है, गेंद सीमा पार जाती हुई, ऐसा लग रहा है ये लक्ष्य आसानी के साथ बनेगा और भावेश तुर्बेकर के बल्ले से 4 रन. धन धन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. तो बिल्कुल 2 धागे थे छक्के, लेकिन इस बार मौका बनेगा. आखिरकार जिस बल्लेबाज ने तूफानी पारी खेली थी, उसी बल्लेबाज को भेज दिया मैदान से बाहर. बड़ा झटका ट्राम्बे टीम को. पप्पी दे पारूला, पप्पी दे पारूला, क्या प्रेम मेरीला. तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो टोटल रन संख्या बनी है 16. जीतने के लिए अभी भी 16 रनों की आवश्यकता है. सुधरना बिगड़ना मनुष्य के स्वभाव पर निर्भर करता है, ना कि माहौल पर, क्योंकि रामायण में 2 पात्र थे, विभीषण और कैकेयी. विभीषण रावण के राज में रहकर नहीं बिगड़ा और कैकेयी राम के राज में रहकर भी नहीं सुधरी. तो यहाँ पर सुधरना बिगड़ना आपके हाथों में है. लेकिन यहाँ पर बात करेंगे, विकेट की तलाश होनी चाहिए थी नवघर 11 टीम को, और ये विकेट दिलाई गेंदबाज दिनेश बंडा के माध्यम से. गुड कमबैक ओवर द विकेट से. यह गेंद बिल्कुल काफी अच्छी तरीके से फेंकी थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल यहां पर आता हुआ ओवर नंबर कंप्लीट हुआ पहला, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद किरण 11 ट्राम्बे टीम की रन संख्या है 1 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन. 12 गेंदें बची है और जीतने के लिए 16 रनों की यहां पर आवश्यकता. धन्यवाद डीजे. तो चलिए दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन. नवगढ़ टीम की ओर से गेंदबाजी के लिए अलंकार बंडा. अलंकार के बल्ले से क्या बढ़िया छक्का निकला था. अलंकार की बल्लेबाजी की वजह से नवगढ़ 11 टीम इस मुकाबले में मेहनत कर रही है, क्योंकि एक समय काफी रन कम थे, 10 रनों के ऊपर बेहतरीन 3 या 4 विकेट गिरे थे. उसके बाद अलंकार जैसे मैदान में आए और अलंकार बंडा ने क्या शानदार पारी खेली. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है. 12 में चाहिए 16, विकेट गवा 1 और अब 9 विकेट इनके आंखों में सुरक्षित है. दूर वाले छोर से अलंकार करेंगे गेंदबाजी में मारा. एक आठ घर पैवेलियन एंड की ओर से गेंदबाजी करेंगे, लेकिन देखेंगे किस तरीके की गेंदबाजी होगी. ये ओवर मैच विनिंग चाहिए तो कम रन खर्च करने होंगे. अगर मैच में पिछले ओवर जैसी गेंदबाजी करेंगे तो जल्द समाप्त होगा यह मुकाबला. ये शॉट अच्छा है, घुटने के बल पर खेला था जरूर, फील्डर है गेंद के नीचे. गुड फील्डिंग, पहली गेंद के ऊपर सफलता दिलाई और गेंदबाज अलंकार को मिलती हुई पहली सफलता. तो बात सही है डीजे, बिल्कुल. अब तो रिक्शा वालों का भी समय हो चुका है, स्कूल वालों को पहुंचाने का, जॉब वालों को भी ऑफिस में पहुंचाने का. दास्तान पाटे के ऊपर हमारे रिक्शा वाले हैं, कल भी हम उनकी चर्चा की थी. जो हमारी कविता वायरल हुई थी, कल भी हमने कहा था चलिए रिक्शा वाले बहुत अच्छे होते, लेकिन एक ने कमेंट की मेरे को साला पैसा थोड़ा भाड़ा कम लेने को बोलो. चलिए उनको भी मेहनत है, रात भर मेहनत करते हैं और अच्छे रिक्शा वाले बेहतरीन होते. सीएनजी का भी भाव बढ़ चुका है तो भाड़ा भी थोड़ा बढ़ेगा ही. तो बिल्कुल यहां पर चलेंगे मैच की तरफ.
विकेट की तलाश थी, विकेट आखिरकार पूरी कर दी और पिछले 3 गेंदों में कोई रन नहीं है। 2 बड़े विकेट यहाँ पर गवाती हुई किरण 11 ट्रॉम्बे टीम मैच में वापसी कैसी होनी चाहिए अब दिखाती हुई नवघर 11 टीम। क्या जबरदस्त गेंदबाजी, अंकेश्वरी 11 नवघर राइट आर्म ओवर द विकेट से, वेरी गुड बॉलिंग, गुड लेंथ पर फेंका था इस गेंद को और पूरी तरीके से बल्लेबाज बीट होते हुए अब मेरे ख्याल से किरण 11 ट्रॉम्बे टीम का खेमा शांत है और लगातार तालियों की गूंज नवघर 11 टीम के समर्थकों से आती हुई और काफी दर्शक दोनों भी टीमों के काफी मात्रा में है। जैसे छक्के बजेंगे, छक्के लगेंगे, वैसे तालियां बजेगी ट्रॉम्बे टीम की तरफ से। जैसे इसे विकेट जाएगी तालियां बजेगी नवघर 11 टीम के समर्थकों के ओर से। ओवर द विकेट से ये गेंद फुल टॉस फेंकी थी जरूर, लेकिन शरीर पे टकराई थी शायद। तब तक 1 रन यहाँ पर बल्लेबाज पूरे करते हुए। अब बिल्कुल यहाँ पर लेग बाइज का इशारा, यहाँ पर अंपायर थोड़े से दोनों बातचीत करते हुए देखेंगे बल्ले पर लगी या शरीर पर लगी है, इसलिए दोनों अंपायर यहाँ पर बातचीत करते हुए जो भी डिसीजन होगा किस टीम के हित में जाएगा वो तो आने वाला समय तय कर पाएगा। लेकिन देखेंगे काफी तेज रफ्तार एक्शन रिप्ले में आप बिल्कुल देख सकते हैं, यहाँ पर मौका उठाना चाहिए था बल्लेबाज को। ये बिल्कुल फुल टॉस बॉल थी और अंपायर का इशारा यहाँ पर आएगा जी, अंपायर लेग बाइज का। बिल्कुल हमारे स्टाइलिश अंपायर है संदीप पाटिल सर, अच्छी भूमिका निभाते हैं जब भी जासे के मैदान के ऊपर टूर्नामेंट खेली जाती है। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में एक अच्छे अंपायरिंग की भूमिका हमेशा निभाते हैं। तो 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से रन संख्या बनी है 17। जीत के लिए अभी भी बात करेंगे, 9 गेंदें बची है, 15 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। इतना आसान नहीं होगा किरण 11 ट्रॉम्बे टीम को कि यह मुकाबला आसानी के साथ जीत सके। अभी भी मुकाबले में बनी हुई है, 9 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता। बामन डोंगरी टीम के खिलाफ मेगा फिनाले में कौन सी टीम प्रवेश करेगी, यहाँ पर इंतजार कर रही है बामन डोंगरी टीम। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश। 400 लोग अभी भी यूट्यूब के माध्यम से शायद अभी उठे भी होंगे, शायद काम का समय भी होगा और अब जो दर्शक होंगे नवघर के होंगे घर बैठे और ट्रॉम्बे के दर्शक होंगे वो भी मैच का आनंद लेते हुए, जो विरोधी होते हैं वो भी देखने के लिए रहते हैं। लेकिन देखेंगे हमारी टीम जीती या नहीं, लेकिन दोनों भी टीमों ने काफी अच्छा परफॉर्मेंस दिया। ये गेंद शॉट अच्छा है, सीधा फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर। मैच में वापसी करने वाला छक्का, मैक्सिमम 6 रन। सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग, सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग, आई माझी दर्यानं बसली नाव ग, आई विरा किनारी लाव, आई माझी दर्यानं बसली नाव ग, आई विरा किनारी लाव। थैंक यू डीजे भूषण। तो अंशु तो इस गेंद के ऊपर अगर छक्का दागते हैं बल्लेबाज तो अंशु तुर्बेकर, इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा बल्ले को। यहां पर कवर पॉइंट के ऊपर से खेला है, स्वीपर कवर पॉइंट के रीजन में गेंद जाती हुई सीमा पर 4 रन। थैंक यू। चलिए बामन डोंगरी टीम के कप्तान आकर तुरंत संपर्क करें। तो यहाँ पर ट्रॉम्बे टीम के समर्थक हमारे अशांत मात्रे और अनिकेत मात्रे, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। कल हमके खाने का इंतजाम शायद उन दोनों ने किया। स्वागत है आपका। अच्छा हुआ आज उपवास है और ट्रॉम्बे से भी आप बिलोंग करते हैं, शायद काफी अच्छा योगदान ट्रॉम्बे टीम को सपोर्ट करते हुए उनका भी स्वागत। कई की सासुरवाड़ी हार गई, वो थोड़े से गम में है। कई की सासुरवाड़ी जीत गई, वो जश्न कर रहे हैं। अब ट्रॉम्बे टीम को समर्थ करते हुए बिल्कुल स्वागत है और बिग सपोर्ट है ट्रॉम्बे टीम के, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। चलिए यहाँ पर ओवर की हुई समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 27। अब जीतने के लिए 6 गेंदे 5 रनों की आवश्यकता। थैंक यू डीजे। बिल्कुल पूरे रात्रि की बात करेंगे, लगभग 5 बजे का ठीक समय हो चुका है। एक को भी ठंडी नहीं लग रही, लेकिन प्रमोद को इतनी ठंडी लग रही कि शाल गुरपट कर पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए हिमालय से अभी भी रवाना हो चुके। ठंडी अभी तक गई नहीं शायद उनकी, तो बिल्कुल
शाल लेते हुए थोड़ी गर्माहट पैदा करते हुए। तो 6 में चाहिए 5 रनों की आवश्यकता। एफर्ट अच्छा था लेकिन अंतिम क्षणों में जो चौका और छक्का आया ना वो थोड़ा सा नौगढ़ टीम को दुविधा में डालता हुआ। तो चलिए यहाँ पर बात करेंगे रनों और गेंदों के बीच में। अभी भी बात करेंगे 6 रनों की, 6 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है। क्या यहाँ से मुकाबला बनाया जाएगा? गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज मिलिंद बंडा राइट आर्म ओवर द विकेट से फेंकने के लिए तैयार। पहली गेंद फेंकेंगे। पहली गेंद के ऊपर उठाकर खेला है, गैप में गिरी गेंद, बिल्कुल सीमा रेखा के बाहर। 4 रन। कसा सोसाट सुटलाय वारा, कसा सोसाट सुटलाय वारा, गनवरा पाहिजे गोरा गोरा, गनवरा पाहिजे गोरा गोरा। थैंक यू। ट्रम्बे टीम, नाचना है तो आप मैदान में नाचे। आ रहे स्टेज तोड़ जाएगा तो गिर जाएगा, नीचे गिर जाएगा। एंजॉय आप मैदान के अंदर कर सकते हैं। ये देखिए वेस्ट इंडीज वाले तो अभी तक सोने रहे और दूसरों को भी नहीं सोने देते। बजा रहे, दिन भर बजाते रहो, सुबह हो जाएगी आप बजाते रहिए। तो चलिए यहाँ पर 1 रन की आवश्यकता है। तो बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति जीतने के लिए मात्र आप केवल 1 रनों की आवश्यकता है। लंबे मुंबई से आई हुई टीम यहाँ पर ट्रम्बे टीम ने बेहतरीन प्रदर्शन दिखाया और पहली मर्तबा शायद नाइट टूर्नामेंट में इतना बड़ा परफॉर्मेंस उनके टीम का रह चुका है। तो बिल्कुल यहाँ पर अंतिम गेंदें बची है 4 और जीतने के लिए 1 रनों की आवश्यकता। नो बॉल करार, मेगा फाइनल में प्रवेश करेगी किरण 11 ट्रम्बे टीम। थँक यू कॉंग्रॅच्युलेशन टीम ट्रॉम्बे अँड हार्ड लक टीम नवघर. भरपूर चांगला प्रवास तुमचा या स्पर्धेमध्ये राहिला, पण उरण विभागाची मान राखत असताना खऱ्या अर्थानं आज ते टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाले. त्यांचे मनापासून कौतुक. एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जातील. आता ट्रॉम्बे संघाचा कॅप्टन या डिझेल